शेतकरी बांधवांनो नमस्कार. शेतकरी बांधवांनो, सध्या खरीप हंगाम हा तोंडावर आलेला आहे आणि शेतकरी खते असतील, बी बियाणे असतील याची खरेदी देखील करायला सुरुवात झालेली आहे. शेतकरी बांधवांनो, आपण कुठलेही पीक आपल्या शेतामध्ये घेत असताना आपल्याला पेरणीपूर्वी बियाणे प्रक्रिया करणं अतिशय महत्त्वाचं आहे. मित्रांनो, जमिनीद्वारे असेल, बियाण्याद्वारे असेल, बुरशीजन्य आणि कीडजन्य रोगाचा प्रादुर्भाव हा मोठ्या प्रमाणावरती होत असतो आणि त्याच्यामुळं आपल्या जे आपण पीक पेरतो ते पीक पेरल्याच्या नंतर आपल्या बियाण्याची उगवण क्षमता असेल ती कमी होते. त्याच्यानंतर तिथं काही ठिकाणी सड लागते, काही ठिकाणी काही रोगाचा प्रादुर्भाव हा सुरुवातीच्या अवस्थेमध्ये पिकावरती दिसून येतो. मित्रांनो, या गोष्टी होऊ नये त्याच्यासाठी बियाण्याला बीज प्रक्रिया करणं म्हणजे सीड ट्रीटमेंट करणं अतिशय महत्त्वाचं आहे. म्हणजे कोणत्या औषधाची आपल्याला बीज प्रक्रिया करायची आहे हे आजच्या या व्हिडिओमध्ये सविस्तर जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. मित्रांनो, माझ्या मागे तुम्ही बघू शकता, हे बघा, आपण इथं UPL कंपनीचं इलेक्ट्रॉन हे आपण इथं बियाणे प्रक्रियेसाठी आपण इथं घेतलेलं आहे. रोगाचा प्रादुर्भाव हा सुरुवातीच्या टप्प्यामध्ये आपल्याला पिकावरती दिसून येतो. तो दिसून येऊ नये याच्यासाठी आपल्याला अतिशय चांगल्या प्रकारचे बुरशीनाशक आणि त्याच्यासोबतच कीडनाशक या दोन्हीची एकत्रित असे कॉम्बिनेशन असलेल्या औषधाची बीज प्रक्रिया करणं अतिशय महत्त्वाचं. मित्रांनो, माझ्या मागं तुम्ही बघू शकता, मी इथं हे जे ग्लास ठेवलेले याच्यामध्ये आपण एक साईडला इलेक्ट्रॉन UPL कंपनीचं जे इलेक्ट्रॉन येतं याच्यामध्ये मित्रांनो तुम्हाला थायमेथॉक्झाम असेल, हे कीटनाशक आहे. त्याच्यानंतर ॲझोक्सिस्ट्रोबिन असेल आणि थायोफेनेट मिथाइल असेल, असे 3 प्रकारचे कंटेंट या इलेक्ट्रॉनमध्ये तुम्हाला मिळतील. असे 3 प्रकारचे एकत्रित घटक तुम्हाला मिळतात, ज्याच्यामुळं तुमच्या पिकाच्या सुरुवातीच्या अवस्थेमध्ये मर रोग असेल, मूळ कुजणे असेल, त्याच्यानंतर तुमच्या जमिनीमधील जे घातक कीटक असतात जे पिकांना सुरुवातीच्या अवस्थेमध्ये अतिशय मोठ्या प्रमाणावरती धोकादायक ठरू शकतात, अशा कीटकाचं नियंत्रण करण्यासाठी तुम्हाला तिथं थायमेथॉक्झाम हा घटक अतिशय महत्त्वाचं तुमचं तिथं काम करणार आहे. त्याच्यामुळे मित्रांनो, तुमचे शेतामध्ये बियाणे पेरण्यापूर्वी तुम्हाला बीज प्रक्रिया करणं अतिशय महत्त्वाचं आहे. मित्रांनो, कडधान्यवर्गीय पिकं जर का असतील तर आपण 3 ते 4 ml प्रति किलो या प्रमाणात आपल्याला या इलेक्ट्रॉनची ही बीज प्रक्रिया करायची आहे. मित्रांनो, हळद असेल, त्याच्यानंतर अद्रक असेल तर आपल्याला 400 ml प्रति एकर या हिशोबानं आपल्याला तिथे बियाणे प्रक्रिया करून घ्यायची आहे. मित्रांनो, ही बियाणे प्रक्रिया करत असताना आपल्याला थोडं त्याच्यामध्ये पाणी टाकून आपल्याला व्यवस्थितपणे त्याचं मिश्रण तयार करून आपल्याला व्यवस्थितपणे आपल्या पूर्ण बियाण्याला ते व्यवस्थितपणे टाकून घ्यायचं आहे आणि लावून घ्यायचं आहे. प्रक्रिया झाल्याच्या नंतर आपल्याला ते बियाणं थंड जागी एखाद्या झाडाखाली किंवा एखाद्या आडोशाला आपल्याला ठेवायचं आहे. उन्हात आपल्याला ठेवायचं नाही आहे. मित्रांनो, अर्धा ते 1 तास ठेवल्याच्या नंतरच आपल्याला ते बियाणं आपल्या शेतामध्ये पेरणी करायचं आहे. मित्रांनो, आपण आजच्या दिवशी या ग्लासमध्ये आपण सीड ट्रीटमेंट केलेलं बियाणं आणि या ग्लासमध्ये आपण सीड ट्रीटमेंट म्हणजेच इलेक्ट्रॉन ट्रीटमेंट न केलेलं बियाणं याचं आपण सीड ट्रीटमेंट केलेले आहे. याच्यामध्ये कशा पद्धतीचं अंकुरण आपल्याला बघायला मिळणार आहे ते देखील आपण पुढच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. मित्रांनो, 100% आपल्याला अतिशय चांगल्या प्रकारचं अंकुरण, त्याच्यानंतर आपल्या जे हे इलेक्ट्रॉन ट्रीटमेंट केलेलं जे बियाणं आहे त्याच्यामध्ये आणि इलेक्ट्रॉन ट्रीटमेंट न केलेलं बियाणं आहे याच्यामध्ये आपल्याला खूप मोठा असा फरक तिथं दिसणार आहे आणि तो देखील आपण एका व्हिडिओच्या माध्यमातून तो देखील तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करू. मित्रांनो, हे बघा, मी अशा पद्धतीनं ते सीड ट्रीटमेंट केलेलं आहे. मित्रांनो, याच्यामध्ये 13 ग्लासमध्ये सीड ट्रीटमेंट केलेलं आणि 13 ग्लासमध्ये सीड ट्रीटमेंट न केलेलं म्हणजेच इलेक्ट्रॉन ट्रीटमेंट न केलेलं बियाणं असं आपण 13 ग्लास हे तिथं घेतलेले आहेत आणि त्या 13 ग्लासमध्ये प्रत्येक एका ग्लासमध्ये आपण 5-5 बिया ह्या टाकलेल्या आहेत. तर मित्रांनो, पुढच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण ते बियाणं नेमकं कशा पद्धतीने उगवलेलं आहे, त्याच्या मुळ्या कशा पद्धतीनं आपल्याला वाढ त्याच्यामध्ये दिसते, त्याच्यामध्ये काय काय फरक दिसतो ते देखील आपण पुढच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करू. चला मित्रांनो, तोपर्यंत धन्यवाद.